नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. शेतकऱ्यांचे शेळी बोकडे चोरणाऱ्या दोघांना अटक. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई. 5 गुन्हे उघड, जनावरे शेतकऱ्यांना परत. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांचे शेळी व बोकडे चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून चोरीस गेलेले शेळी बोकडे शेतकऱ्यांना परत देण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव, खालसा व बाघाळे परिसरात मोटारसायकलवरून येणाऱ्या 2 अज्ञात चोरट्यांकडून शेतकऱ्यांचे शेळी व बोकडे चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी बाभुळसर खुर्द येथील शेतकरी माणिक रामभाऊ काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारच्या इतर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एकूण 5 गुन्हे नोंदविण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या जनावरांची सातत्याने चोरी होत असल्याने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांचा समावेश होता. तपासादरम्यान शिरूर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील 150 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस अंमलदार योगेश गुंड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गव्हाणवाडी तालुका, श्रीगोंदा जिल्हा, अहिल्यानगर येथील 2 जण मोटारसायकलवरून शेळी बोकडे चोरून नेत आहेत. त्यानुसार तपास पथकाने गव्हाणवाडी परिसरात सापळा रचून गणेश कैलास ब्राह्मणे वय 21 व सुनील अण्णाभाऊ माळी वय 24 दोघे राहणार गव्हाणवाडी तालुका, श्रीगोंदा जिल्हा, अहिल्यानगर यांना अटक केली. तपासात आरोपींनी बाभुळसर, खुर्द, कर्डिलवाडी, वाघाळे, गणेगाव, खालसा व शिरूर तालुका परिसरातून शेळी व बोकडे चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून 5 बोकडे, 1 शेळी तसेच गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल असा सुमारे 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 5 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेले शेळी व बोकडे संबंधित शेतकऱ्यांना परत देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिलप्पर, पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार नितीन भोस, संदीप जगदाळे व नितेश होडे करीत आहेत. प्रतिनिधी तुषार लवेसोबत ठळक घडामोड.